पुण्यात पण भीती होती. कारण असं झालं होतं, की मी 2019ला जेव्हा पुण्यात आलो, पुण्यात आल्यानंतर काय होतं, की मी सुरुवातीला हे सनस जे ग्राउंड होतं, त्या हं. सनस ग्राउंडच्या बाजूला मित्रांसोबत राहत होतो. पण त्यांनी काय केलं, की ते मित्र परभणीचेच होते आणि त्यांच्यातल्या कुणीतरी सांगितलं, की हा मुलगा इथे-इथे आहे. तर ते पुण्यापर्यंत आले होते. मग बरं. त्याच्यानंतर सर मी माझं सिम कार्ड बंद केलं, पूर्ण मोबाईल बंद करून टाकला आणि मी बटनचा फोन वापरायचो आणि मी बावधनला मग पुण्यापासून पेठेमधून 10 किलोमीटर दूर असलेल्या बावधन येथे राहायला शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर मी पेठेत कधी आलो पण नाही, कुठला क्लास पण नाही, काहीच नाही. ते पुण्यामध्ये त्यांना कळालं होतं, की हे पुण्यात आहे. तर त्यांनी पुण्यात पण येण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचं असं झालं होतं, की त्यांनी खूपच पर्सनली घेतलं होतं म्हणजे माझा विषय आणि असं त्यांचं कसं होतं, की त्यांच्या जे पण मुलगा तावडीत सापडायचा, तर ते त्यांना मारायचे किंवा छळ खूप करायचे. पण मी असं झालं होतं, की मी सापडलोच नव्हतो. त्यामुळे त्यांनी परेशान करण्यासाठी विविध म्हणजे गोष्टी वापरल्या. माझ्या गावातल्या मुलांना सांगितलं होतं, की गावाकडे आलं तर लक्ष ठेवा. पुण्यात इथं जे सोबतचे मित्र होते, त्यांना सुद्धा खूप टॉर्चर केलं, की तुम्ही याला मदत का केली? कुठे आहे ते सांगा आता. मग त्यानंतर सर मी पुन्हा सिटीत कधीच आलो नाही.